नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की एक माहितीपर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. आधी हे समजून घ्या की आजच्या व्हिडिओमधले महत्त्वाचे पॉईंट्स कोणते असणार आहेत. तर पहिला पॉईंट असणार आहे की शीतल साळुंके मॅडमचा एक कमेंट होती जी मी पूर्वी पण मेन्शन केली होती की मॅडम ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ॲड कधी येणार आहे. आता ह्या एका कमेंटवरून किंवा हे कळतं आपल्याला की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. बरं, माहीत नसतात हा काही गुन्हा आहे का? तर अजिबात नाही. ह्या गोष्टी कोणालाच माहीत नसतात. सगळे एकमेकांचा हात धरून एकमेकांच्या आधारानेच पुढे पुढे मार्गक्रमण करत असतात. उलट आपल्यामधील एखादी व्यक्ती अशी कमेंट करते तेव्हा तुम्ही हा विचार करा की त्या एका व्यक्तीच्या कमेंटमुळे किती जणांना उत्तरं द्यायला मिळतात आणि त्या एका व्यक्तीने सगळ्यांमध्ये पुढे येऊन तो प्रश्न विचारण्याची हिंमत केलेली असते. त्यामुळे आज ज्यांना कोणाला ह्या व्हिडिओची मदत होणार आहे त्याच्या मागे एक मूळ कारण त्या मॅडम आहेत. आणि दुसरं असेल तर कारण मी बऱ्याच गोष्टी सर्च केल्या आणि मी कसं होतं माझं की एकतर ॲक्च्युली माझ्या ओळखी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात होत गेल्या बऱ्याच. म्हणजे मग फॅकल्टीशी असू दे, काही यूट्यूबचे सर असू दे, मॅडम असू दे, यांच्याशी किंवा माझं यूट्यूब चॅनल आहे तर ह्या गोष्टी माझ्या होत गेल्या. आता जसे तुमचे प्रश्न मला येतात. बरं, आधी आपण हे बघूया की आजच्या व्हिडिओमधला मेन मुख्य मुद्दा कोणता असणार आहे. तर बघा, मी पॉईंट्स काढलेले आहे. मला मध्ये मध्ये माझ्या पॉईंट्समध्ये बघावं लागेल, त्यामुळे मग मी बघत जाईल तिथे. एक तुम्ही एवढं कन्सिडर करा. तर बघा, आजचा मुख्य मुद्दा हा असणार आहे की आम्हाला हे कळेल कुठून. हा एक मुख्य मुद्दा झाला. त्याच्यानंतर मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे एका मुलाने ही कमेंट केली होती की मॅडम आता 9 नोव्हेंबरला ग्रुप बी ची कंबाईनची प्री आहे, बरोबर. तर मला तुम्ही त्याच्यासाठी प्लॅनिंग सांगा अभ्यासाचं. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी आणलेला आहे. तर त्या विद्यार्थ्याला पण मी एक सांगितलं होतं की आता जे काही 4-5 महिने बाकी आहेत तर तुम्ही काय करू शकतात की एक मॅरेथॉन सिरीज असतात यूट्यूबवर. खूप चांगले चांगले अकॅडमी आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्ट 9-9 तासाचे म्हणजे ते सिरीज लॉन्च करतात आणि खूप फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुम्ही अजूनही करायला जाल ना तर तुम्हाला इतक्या गोष्टी त्याच्यातून मिळतील आणि त्या गोष्टी करायला बराच स्पॅन लागतो. त्या असतात फ्री रिव्हिजन्स असतात, बरोबर. तर मला तुम्हाला याच्यातून काय सांगायचं होतं, मग नेमकं तुम्ही कोणाचं बघा. तेव्हा मी तुम्हाला कोणाची नावं सांगितलेली नव्हती, ठीक आहे. पण मी आता काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करत जाणार आहे. मी तेव्हाही तुम्हाला सांगितली नव्हती आणि आत्ता सांगते आहे, त्यामध्ये पण तफावत आहे. त्याच्या म्हणजे माइंड तेव्हा न सांगण्यामागे काहीतरी कारण होते. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं कशा पद्धतीने सर्च करा की जेणेकरून तुम्ही त्या पॉईंटपर्यंत जाल, ठीक आहे. आज मी सांगते आहे याच्यासाठी कारण कमेंट्स अशा येतात ना मला की मला असं वाटतं की अरे आपल्याला माहीत आहे काही गोष्टी, पण आपण ह्या प्लॅटफॉर्मवर बोलतं झालं पाहिजे. न सांगण्यामागे अनेक कारणं असतात की कदाचित मी एखादे यूट्यूब चॅनलचं तुम्हाला नाव सुचवलं, तुम्ही त्याच्यातून गैरअर्थ घेऊ शकतात. किंवा आता ज्यांचे काहींचे मी तुम्हाला सांगेल ते तर मला लोक ओळखत पण नाही, ते अकॅडमीवाले. एवढं असू शकतं की मी तिथे मॉक इंटरव्ह्यूला गेलेली आहे म्हणून मला त्या अकॅडमीविषयी थोडंफार माहिती असेल. काहींकडे मी क्लास लावलेला, काही सरांना मी खूप व्यवस्थित ओळखते, ते मला खूप व्यवस्थित ओळखतात. तर हा सगळा गैरसमज नको व्हायला ह्या गोष्टी मी टाळत होते. पण शेवटी माझ्या वरिष्ठांशी पण चर्चा केल्या, म्हणजे जे सर लोक असतात सगळ्यांशी, की मी ह्या पद्धतीने जर अप्रोच झाले तुम्हाला, त्याच्यातून जर तुम्हाला फायदा होत असेल तर ह्या गोष्टी काही चुकीच्या आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर शेवटी मी आज व्हिडिओ बनवायचा विचार केला. याच्या मागे पण अनेक कारणं आहेत. एक तर कमेंट्स, तुमच्या कमेंट्स, एक तर मी तुम्हाला माझा नंबर देत नाहीये, ठीक आहे. ह्या गोष्टी होतील पुढे पण काही कालावधीनंतर, ते एक. त्यामुळे तुम्हाला काही इन डिटेल काही क्वेरी असतील तर तुम्ही त्या मला विचारू शकत नाही. एक तो मुद्दा झाला. दुसरा मुद्दा हा की तुमच्या कमेंट्समधून हे कळतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टींची गरज आहे जे मी एकटी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाहीये, ठीक आहे. आता जेव्हा मी एकटी करू शकत नाही, हो माझ्या पद्धतीने, आता तुम्ही पण बघता मी कुठे गेली बाहेर तर माझे ते पण शॉर्ट्स असतात. तुम्हाला याच्यावरून हा अंदाज येतो की मोस्ट टाइम मी ट्रॅव्हलिंगमध्ये असते. त्याच्यातही मी तुम्हाला सांगितलं की मी माझं सगळं शूटिंगचं सामान सोबत घेऊन फिरते आणि त्याच्यात आपण व्हिडिओ शूट करत असतो, ठीक आहे. तर मला सांगायचं तुम्हाला हे होतं की जेव्हा मी एकटी हे सगळं तुम्हाला, म्हणजे एक असतं ना की एखाद्यासाठी जीव तुटतो, माझं हे आहे, माझा जीव तुटतो. एखादं जर कोणी
संकटात असेल, कोणाला गरज असेल तर मी बोलती होते. ते बोलल्याशिवाय माझं मन शांत बसणार नाही. तर मग हा त्याच्यातलाच भाग आहे की जर माझ्या यूट्यूब चॅनलवर जर कोणीतरी मला काहीतरी तळमळीने सांगतंय, विचारतंय, मग मला असं वाटलं की का फक्त बाकीच्या गोष्टींचा विचार करून मी गप्प बसावं. तर मग मी खूप म्हणजे मी जे काही करते मी माझ्या घरच्यांशी पण चर्चा करते. पुन्हा काही असे आहेत शिक्षक लोक माझ्या सानिध्यात म्हणजे मला गरज पडेल तर मी त्यांना एखादा मेसेज केला 100% त्यांचा रिप्लाय येतो, असेही शिक्षक आहेत. तर मग मी त्यांच्याशी चर्चा करून ह्या गोष्टींच्या निर्णयापर्यंत पोहोचते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मग तुम्ही म्हणाल की मग तुम्ही स्वतःचं का नाही चालू करत. तर बघा, मला माझ्या बॅचेस लॉन्च करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा एक हातखंडा आहे की पहिली गोष्ट हे करा की मॅन पॉवर खूप महत्त्वाची असते. आता तुम्ही बघतायत मी जे व्हिडिओ शूट करते ते शूट मीच करणार. त्याचं एडिटिंग तर मला अजून तरी काय माहिती नाही. जे माझे अस्खलित असतात, म्हणजे आता मी हा जर शूट केला असेल व्हिडिओ तर मध्ये फक्त काही प्रॉब्लेम आला तर मी पॉज घेऊ शकते. बाकी मला एडिटिंग वगैरे काही येत नाही, म्हणजे हे सलग असतं. म्हणून मला मग प्रिपरेशन खूप लागतं. माझे मुद्दे तयार ठेवावे लागतात. अजूनही मी कागद पेन समोर ठेवलेला आहे, एखादा मुद्दा स्किप होऊ नये या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर थंबनेल वगैरे तुम्ही बघतात, खूप थंबनेलसाठी खूप वेळ जातो, पण माझे थंबनेल साधे साधे असतात की जेणेकरून माझा तो वेळ वाचेल. तर अशी जी गोष्टी असतात मॅन पॉवरसाठी, तर त्या सध्या वन मॅन शो चालू आहे इकडे. मी सगळं करते. ठीक आहे. आणि तुम्ही हे पण बघतात. आता ठीक आहे, बाकीचं तुम्हाला माहीत नाही फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे, पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात आणि जेव्हा तुम्ही मला अप्रोच होतात तेव्हा मग मला असं कुठेतरी वाटतं की आपल्याला माहिती आहे तर यांच्यापर्यंत पोहोचवावं. हा एक मुद्दा माझा आजचा खूप महत्त्वाचा आहे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, मी जर बॅच लॉन्च करू शकते तर मी कोणत्या टाईपच्या करू शकते एक तुम्हाला ते सांगून देते. माझा आणि माझ्या बहिणीचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी अभ्यास या MPSCच्या क्षेत्रात येत गेले, पण आमचा कामाचा डोलारा किंवा व्याप कमी नव्हता. आम्ही कधीच आमच्या कामाला दुय्यम लेखलं नाही. आम्ही नेहमी कामाला आधी महत्त्व दिलं आणि सायमल्टेनियसली आम्ही अभ्यास पण करत गेलो. मग जेव्हा ह्या गोष्टी घडत गेल्या की म्हणजे कमी अभ्यासात मी खूप चांगले मार्क्स घेऊन पास होत गेले. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा घडत गेल्या तर एक तो कॉन्फिडन्स असतो. म्हणजे ह्या गोष्टी मला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारण्यात आलेल्या आहेत. त्या मुद्द्यापर्यंत पण आपण येऊ. तर मग मला काय तुम्हाला सांगायचं होतं की जेव्हा ह्या गोष्टी घडत गेल्या आणि मला हे कळायला लागलं की आपले मार्क्स वाढतायत. इव्हन मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे पण म्हणाल, मी माझ्या बहिणीचा उल्लेख बऱ्याच वेळा करते, त्याच्या मागे पण कारण आहे. त्या उल्लेख याच्यासाठी करावा लागतो की तिने पण खूप कमी अभ्यासात व्यवस्थित स्टडी करून आणि कोणाचाही द्वेष न करता, कोणाची म्हणजे हेवा न करता तिने तिचं मार्गक्रमण केलं. तेच मार्गक्रमण मी माझ्या आयुष्यात करत आहे. इवन माझंच गायडन्स तिला होतं. तर मग मी तुम्हाला हा मुद्दा कुठून दुसरीकडे गेला की माझा हातखंडा कशात आहे. तर माझा हातखंडा याच्यात आहे की मी आता समजा पॉलिटी सब्जेक्ट घेतला तर पॉलिटी मी शिकवू शकते, पण पॉलिटी शिकवण्यापेक्षा त्याच्यात मला म्हणजे मी एकटीच किती शिकवणार. तर ते शिकवण्यापेक्षा माझा हातखंडा याच्यात आहे की चार्ट फॉर्मॅटमध्ये, ट्रिक्स फॉर्मॅटमध्ये अजून काही लॉजिक लावून ह्या गोष्टी मी व्यवस्थित रिप्रेझेंट करून अख्खं पॉलिटी तुमचं करू शकते. आणि असंच मी सगळ्या सब्जेक्टचं करू शकते. हा माझा हातखंडा आहे. जर मला भविष्यात जर बॅच लॉन्चेस करायच्या झाल्या तर मी ह्याच पद्धतीने करेल. माझे कधी भविष्यात पुस्तकं आले तर माझे हेच पुस्तकं असतील. म्हणजे तुम्ही रेफरन्स मटेरियल कोणाचंही वाचा, पण जेव्हा, आणि तुम्ही क्लासेसही कितीही लावा, पण जेव्हा तुम्ही त्या रूट लेवलपर्यंत जाऊन स्वतःच्या डोक्यात एखादी गोष्ट घालत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तरं सुटत नाही. ठीक आहे. माझा हा एक मुद्दा आहे की मला बॅचेस लॉन्च करायचं झालं तर मी अशा पद्धतीने करेल. आणि बॅचेस लॉन्च मी अजूनही करू शकते पण करत नाही कारण मला वेळ नाही आहे. हा एक दुसरा मुद्दा. ठीक आहे. तर आपण आज येऊ आपल्या विषयावर की काय आहे, कशासाठी मी आली आहे. तर पहिला प्रश्न जो शीतल मॅडमने सगळ्यात आधी विचारला होता की ॲड कधी येतात किंवा एक्झाम झाली का नाही, कधी होणार आहे, ह्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. तर मॅडम, ह्या गोष्टी नवीन असल्यावर कोणालाच माहिती नसतात. इव्हन जुनं झाल्यावर पण कोणाला माहिती नसतात. तर याच्यासाठी 2-3 गोष्टी मी सांगते आणि एक एकदम ऑथेंटिक सोर्स देते. पहिली गोष्ट तर आपलं MPSCचं जे चॅनल आहे ना, तर त्यांचं सुद्धा आपलं MPSCचं सुद्धा ट्विटर अकाउंट आहे स्वतःचं. ठीक आहे. ट्विटर ज्याला आपण आता एक्स माध्यम म्हणतो. तर ते त्याला फॉलो करा. हां,
त्यांचे काही जे नोटिफिकेशन असले ना त्याची लगेच आपल्याला नोटिफिकेशन ऑन करा. ते सगळ्यात ऑथेंटिक माध्यम की त्यांच्या इथून MPSCच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. ठीक आहे, MPSCचं तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल असतात. टेलिग्राम चॅनलला इतके सगळे ज्यांचे चॅनल आहेत ते दिवसभर तेच अपडेट देत राहतात. ठीक आहे, पण मग खूप पण त्याच्यावर विश्वास ठेवून राहायचं नाही. कधी कधी काय होतं, काही गोष्टी आपल्याला आधी माहिती असतात पण टेलिग्राम चॅनलवर आलेल्या नसतात. त्यामुळे आपण स्वतः अपडेट राहण्याचा प्रयत्न करायचा. हे 2 माध्यम तुम्हाला कळाले. MPSCची वेबसाईट एक असते पण जिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे माध्यम आहे कोणतं, एक्स माध्यम किंवा ट्विटर ज्याला आपण म्हणतो, माझं स्वतःचं ऑन आहे ते, त्यामुळे मला ह्या गोष्टी कळतात. ठीक आहे, एक मी तुम्हाला ते सांगितलं. नंतर तुम्हाला सांगितलं की तुम्ही MPSCची वेबसाईट असते. नंतर MPSCचं स्वतःचं टेलिग्राम चॅनल पण आहे. आय थिंक मी पण त्याला फॉलो करून ठेवलेलं आहे. तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे याच्या व्यतिरिक्त खूप सुंदर आणि खूप भारी सोर्स मी तुम्हाला सांगते की काही काही यूट्यूब चॅनल असतात जिथे इत्थंभूत सगळी माहिती मिळते. आता ते चॅनल आहेत. एक इग्नाइट अकॅडमी, तुम्ही लक्षात ठेवा, इग्नाइट अकॅडमी. इग्नाइट अकॅडमीचे तीन चॅनल ॲटलिस्ट मला माहिती आहे. मी तुम्हाला तिन्ही चॅनलची माहिती देते. त्याच्यावर जे आदरणीय बापू गायकवाड सर आहेत ते आणि इतर अजून त्यांची टीम आहे. तर ते प्रत्येक सरळ सेवेशी सुद्धा तुम्ही म्हणाल MPSCचे तर नोटिफिकेशन मिळतील, मग सरळ सेवेच्या कुठून मिळतील, बाकीच्या एक्झामच्या कुठून मिळतील, टेट असते, वेगवेगळ्या एक्झाम्स असतात त्याची कुठून मिळेल. तर मॅडम मी तुम्हाला सांगते, ते बापू गायकवाड सर जे आहेत ना, तर ते सगळी माहिती खूप व्यवस्थित देतात. खूप म्हणजे खूप व्यवस्थित देतात. इव्हन त्यांनी त्यांचा पर्सनल नंबर पण दिलेला आहे आणि आपण त्यांना पर्सनल कॉल करून त्यांना आपल्या शंका विचारू शकतो आणि ते त्याच्यावर दखल घेतात. इव्हन ते स्वतः MPSCशी संपर्क पण करतात. म्हणजे तो एक आधार असतो आपल्याला की कोणीतरी आपल्याला एक चांगली व्यक्ती अवेलेबल आहे ज्यांना आपण कॉल करू शकतो, त्यांना मेसेज करू शकतो. आता दुसरी गोष्ट, मी त्यांच्याविषयी एवढं का बोलू शकते, कारण मी पर्सनली त्यांना ओळखते. जेव्हा जेव्हा माझी त्यांच्याशी भेट झालेली आहे, मी काही कामानिमित्त त्यांच्याशी भेटायला गेलेले आहे, बोलायला गेलेले आहे, माझ्या देखत त्यांना इतके कॉल येतात. आणि सरांना मी बघितलं आहे, जसे सर यूट्यूबमध्ये जसे म्हणजे एक चांगली डिसेंट पर्सनॅलिटी वाटते, सेम सर तसेच प्रत्यक्षात सुद्धा आहेत. सरांचं नेचर, जे आपण चांगलं नेचरची व्यक्ती ओळखायला शिका. आणि सर जसे यूट्यूबमध्ये रिप्रेझेंट होतात तसेच सर हंबल आहेत. समोर तुम्ही प्रत्यक्षात भेटले ना तर सर तसेच आहे. एखाद्या व्यक्तीचं मी इतकं व्यक्तिमत्व उलगडून का सांगते आहे, त्याच्या मागे पण कारणं आहेत. कारण एक तर मी एखादी व्यक्ती बघणं आणि नंतर त्या व्यक्तीला पुढे प्रमोट करणं किंवा माझ्या तोंडून निघणं, ह्या गोष्टी माझ्यासाठी पण आव्हानात्मक असतात, बरोबर. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पारखूनच मला पण बोलावं लागतं. तर बापू गायकवाड सरांना मी स्वतः भेटलेली आहे. बापू गायकवाड सर स्वतः खूप चांगले आहेत, हेल्पफुल नेचर आहे, खूप हेल्पफुल नेचर आहे त्यांचं. तुम्हाला कधी जर गरज लागली तर तुम्ही आणि त्यांचे 3 चॅनल लक्षात ठेवा. मी 3 चॅनलची नावं तुम्हाला सांगते. एक आहे इग्नाइट MPSC सरळ सेवा, टेट, TET टेट आणि TAIT टेट. ठीक आहे, हे एक सलग चॅनल आहे आणि त्याचे नोटिफिकेशन सगळ्यांचे ऑन करून ठेवा. हे मी तुम्हाला सांगते, कारण कोणतीही गोष्ट आली ना की लगेच आपल्याला त्या गोष्टी लगेच कळतात नोटिफिकेशन ऑन असल्यामुळे. ठीक आहे, तर बघा, इग्नाइट MPSC ते एक चॅनल तुम्ही फॉलो करून ठेवा. त्याच्यानंतर इग्नाइट पोलीस SSC रेल्वे भरती असं एक चॅनल आहे, हे त्यांचं दुसरं चॅनल झालं. तिसरं चॅनल आहे त्यांचं इग्नाइट पाठशाला. आता बघा, हे 3 चॅनल जे MPSC सरळ सेवेसाठी मी तुम्हाला सांगितले, म्हणजे तिसरं चॅनल आहे इग्नाइट पाठशाला. ते काय आहे, तर तुमच्या घरी कोणी लहान मुलं असतील समजा, जे नवोदयची एक्झाम देतात, कोणी स्कॉलरशिपची देतं, त्याची इत्तंभूत माहिती म्हणजे ते चॅनल पालकांनी फॉलो करण्यासारखं आहे. त्यामुळे ही गोष्ट, तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. हे तिन्ही चॅनल खूप महत्त्वाचे आहेत. सर स्वतः त्यांचा नंबर देत असतात. बरं, मी त्यांचंच नाव का घेतलं, बाकीच्या सरांचं का नाही घेतलं, तर त्याच्या मागे पण कारण आहे. कारण त्या सरांशी माझा कधी संपर्क आलाच नाही. ठीक आहे, म्हणजे मी जरी तिथे असेल आणि म्हणजे त्यांनी मला पाहिलेलं आहे, मी पण त्यांना पाहिलेलं आहे, पण जसं बापू गायकवाड सर ओळखतात मला, तसं ॲट सच माझा बाकीच्या शिक्षकांशी त्यांचा संबंध आलेला नाही. ते सुद्धा तिथे माहिती देतात. तेही तेवढेच इम्पॉर्टंट आहे, कारण तिथे बापू गायकवाड सर असू दे किंवा इतर जे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते सगळे हीच माहिती देत असतात. ठीक आहे, हे एक मला इग्नाइट अकॅडमी विषयी सांगायचं आहे. दुसरी गोष्ट मी आता सांगत जे चालली आहे, एक गोष्ट तुम्ही प्लीज 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 लक्षात ठेवा. माझा मोटो फक्त आणि फक्त अडलेल्यांना बाहेर काढणं आहे.
ज्यांना मार्ग मिळत नाही त्यांना बाहेर काढणं आहे. इथे कोणत्याही अकॅडमीला प्रमोट करणं, एखाद्या सरांना प्रमोट करणं हा माझा अजिबातही उद्देश नाही आहे. मी तर तुम्हाला हे सांगते, मी तुम्हाला हेही सांगितलं आहे की मी जे बुक्स रेफर करते त्याच्यासाठी मला किती कष्ट घ्यावे लागतात मला माहिती आहे. कोणाची ही गोष्ट मी विदाऊट परमिशन करत नाही, कळलं तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला काही काही करंट अफेअर्सचे सजेस्ट करतात. तुम्हाला काय वाटतं मी त्यांच्याशी अप्रोच झालेली नसेल? तर मी अप्रोच होते, पण काहींच्या पॉलिसीज असतात ते त्यांच्या पद्धतीने बरोबर असतात. जे मला परमिशन देतात ते त्यांच्या पद्धतीने बरोबर असतात. म्हणजे ज्यांनी परमिशन दिली नाही म्हणून त्यांचा राग मनात ठेवलं आणि ज्यांनी दिली मग त्यांच्याविषयीच बोलणं हे माझ्या तत्वात नाही आहे. पण एवढं आहे की आज ज्यांनी मला परमिशन दिली आहे, आज जर हे माध्यमातून तुम्हाला जर ह्या गोष्टी कळतायत, ज्या शिक्षकांनी मला परमिशन दिलेली आहे, तर माझे जर तुम्ही आभार व्यक्त करत असाल तर त्या प्रत्येक शिक्षकाचे मनातून आभार व्यक्त करा की ज्यांनी मला ही परमिशन दिली. आणि आज पुस्तकाच्या रूपात अख्खं पुस्तक तुमच्या समोर येत आहे. तिथे तेही बारकावे करू शकत असले असते पण त्यांनी केला नाही. आणि मी तुम्हाला एक सांगते, ॲक्च्युली आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं मी कंबाईन ग्रुप बी आणि सीचं मुख्य परीक्षेचे PYQ स्टार्ट केलेले आहेत. ते एवढं जंबो पुस्तक आहे, एवढं. 1050 त्याची MRP आहे. 700 750ला ते मला बसलं, एवढं पुस्तक आहे ते, जाडी त्याची. मला सांगा, सरांना जेव्हा मी एकच कॉल केलेला, सरांनी मला फक्त माझं बॅकग्राऊंड विचारलं, मी काय करते, माझं काय करिअर आहे, असे प्रश्न विचारले. सरांनी मला हे विचारलं की तुम्ही पेज टू पेज सगळं शिकवणार का? म्हटलं येस सर, मी सगळं शिकवणार. त्याच्यानंतर सरांचा मला काही कॉन्टॅक्ट नाही, माझा सरांना काही कॉन्टॅक्ट नाही. पण असे व्यक्ती आहेत की ज्यांनी परमिशन देऊन मोकळी झाले आणि ज्यांनी नंतर बघितलं पण नाही की ही मुलगी काय करते काय नाही. त्यांना माझ्या चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यांना माहिती आहे, ते फॉलोअप घेत असतील. त्या पुस्तकाला इतका छान रिस्पॉन्स आहे आणि विद्यार्थी ते पुस्तक विचारतात. आणि मी हा विचार करते की आता बघा, त्या सरांनी त्यांच्या पद्धतीने मला विचारलं की सगळं शिकवणार का, जे काही असेल ते विचारलं. पण मी सांगते, समोरची व्यक्ती जेव्हा मला परमिशन देते, एक तर त्या व्यक्तीचा तो मोठेपणा, ठीक आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, जरी मी परमिशन घेतली असेल ना, हे पुस्तकं कंप्लीट होणंच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे एवढं जाड पुस्तक आहे, म्हणजे परमिशन तर त्यांनी दिली पण माझ्याकडून पण झालं पाहिजे की नाही. कारण मी ॲट अ टाइम खूप बॅचेस लॉन्च, म्हणजे सिरीज लॉन्च केल्या आहे. जसं सरळ सेवेचं आदरणीय राजेश भराटे सरांचं मी पुस्तक शिकवते तुम्हाला, त्याच्यातून तुम्हाला कळालं किती गोष्टी त्याच्यातून तुम्हाला कळत आहेत. त्यांनी पण मला परमिशन दिली, त्याच्यानंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही, माझा काही कॉन्टॅक्ट नाही. तर असे काही जण मला परमिशन देऊन देतात. तर हा विषय कुठून निघाला की मी जरी कोणाचे चॅनल इथे सांगते आहे, त्यात माझा पर्सनल काहीही मला इन्कम नाही आहे. मी तुम्हाला सांगते, लहानपणापासून आत्तापर्यंत देवाने दिलेलं मला, सुदैवाने मला कोणत्या गोष्टीची कमी पडलेली नाही आहे आणि भविष्यातही पडणार नाही. देवाची कृपा अशीच राहू देत. मग थोड्या पैशासाठी मी ह्या गोष्टी जन्मात कधी केल्या नाही आहे, माझ्या मनात ते कधी विचार असे डोकावणार पण नाही. आणि बाकी माझं बॅकग्राऊंड अजून तुम्हाला काही माहितीच नाही आहे, त्यामुळे बाकीचे कोणतेही विचार मनात आणू नका. अगदी सरळ रस्त्याने, सरळ मार्गाने चालणारी मी मुलगी आहे. माझं एकच ध्येय आहे की एखादा खूप अडचणीत असेल त्याला बाहेर काढणं. बरं, अजून एक मी तुम्हाला सांगते की तर मी कोणाचे क्लासेस प्रमोट केले, कोणाचे यूट्यूब चॅनल प्रमोट केलं, त्याच माझा कोणताही हे नाही आहे. पण एक आहे, जेव्हा मी एखादे व्यक्तिमत्व तुम्हाला उलगडवून सांगते, त्याच्या मागे हे असतं की त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही घाबरू नका, त्याच्याविषयी पॉझिटिव्ह राहा. बाकी नावं ठेवणारे तर तुम्ही किती चांगले असाल, नावं तर तुम्हाला ठेवणारच आहे. त्यामुळे नावं ठेवणारे तर आहे, पण तुम्हाला दिलेलं आहे देवाने सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे. कोण व्यक्ती कशी आहे, आपल्याला कोणाकडे मूव्ह व्हायचं आहे, कोणाची मदत घ्यायची आहे, कोणाची मदत टाळायची आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा असतो, ठीक आहे. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. मी तुम्हाला अजून एक सांगते, शारदा अकॅडमीमध्ये फूड सेफ्टी ऑफिसरचा इंटरव्ह्यू द्यायला मी गेले होते. तर माझा तो इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यावर मला एक प्रश्न विचारला, म्हणजे आदरणीय सचिन भस्के सरांनीच हा प्रश्न विचारला की अशी एक क्वालिटी सांगा तुमच्यात की सगळे सोडून आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट करावं. त्याच्यासाठी माझं एक उत्तर होतं की सर, 2 गोष्टी असतात, एक इम्पती आणि एक सिम्पती. तर सिम्पती जी असते की आपल्याला दुसऱ्याविषयी सहानुभूती वाटते, आपण त्याच्याविषयी विचार करतो, अरे खरंच खूप वाईट झालं, असं नको व्हायला पाहिजे होतं, ही झाली सिम्पती. किंवा जास्तीत जास्त आपण त्याला एखादी मदत करू शकतो, ही झाली सिम्पती. पण इम्पथी अशी असते की आपण हे समजतो की नाही, ती जी घटना घडली ना, ती माझ्यावरच घडलेली आहे. आणि ती घटना जर माझ्यावर घडलेली आहे आणि घडलेली असताना मग तिथे जाऊन आपण जे काही त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला म्हणता इम्पथी.
तर हे झालं होतं माझं उत्तर. मग दुसऱ्या दिवशी मी ज्ञानदीप अकॅडमीमध्ये गेली. ज्ञानदीप अकॅडमीचे खूप सुंदर आहे, पॅनल खूप सुंदर आहे, मी तुम्हाला खरंच सांगते. मी एखादी गोष्ट डोळ्यांनी बघितल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. तुम्ही पण स्वतः अनुभवल्याशिवाय माझ्या बोलण्यावरही विश्वास ठेवू नका. माझं सांगणं तुम्हाला काम आहे. तर ज्ञानदीप अकॅडमी माझा म्हणजे तिथे कोणाशी माझी ओळख नाही. मी फक्त इंटरव्ह्यूबाबत बोलते आहे ना. महेश शिंदे सरांना मी कधी भेटली आहे, हां एकदा माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे फोनवर, ते पण. बाकी मी ती इग्नाईट नाही, सॉरी, ज्ञानदीप अकॅडमीविषयी मला जास्त काही माहीत नाही आणि ना मी कोणाला ओळखते. पण जेवढा माझा संपर्क ज्ञानदीप अकॅडमीशी मॉक इंटरव्ह्यूसाठी आला, तो क्षण खरंच छान होता. त्यांची टीम खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांचं एकच ध्येय आहे की कोणाला येऊ दे नाही तर ना येऊ दे, कोणतंही डिस्क्रिमिनेशन नाही. आणि त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं. तीन मेंबर पॅनल बसले होते, तीनही खूप चांगले होते. एक तर मुकुंद होन सर होते, एक अजून 2 सर होते. आय थिंक मुकुंद होन सर लेबर ऑफिसर आहेत, चुकत असेल तर माफ करा मला. नंतर एक डेप्युटी कलेक्टर होते आणि एक DYSP सर होते. हे तिघंही पॅनल इतकं सुंदर होतं. त्यांचं एकच ध्येय होतं, कोणाला येऊ दे नाही तर ना येऊ दे, पण त्या विद्यार्थ्याला कुठेही तो त्याचा मॉरल डाऊन नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी इंटरव्ह्यू घेतले. तिथे मी का वळली तर मी तुम्हाला हे सांगते. माझा तो सगळा इंटरव्ह्यू झाला त्यांच्या इथला आणि इंटरव्ह्यू माझा चांगला झाला. तर मग मला काय सांगायचं होतं की तो जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते लोक पुन्हा आपल्याला आत बोलवतात आणि आपलं काउन्सिलिंग करतात की तुम्ही इथे चुकले, हे झालं ते झालं असं सगळं. त्याच्यात मग सगळं झाल्यानंतर मला मुकुंद होन सरांनी हे पण विचारलं की मग अजून कुठे इंटरव्ह्यू दिले का तुम्ही, मग तिथे काय काय प्रश्न विचारले. मग मी सगळं सांगितलं की शारदा अकॅडमीमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला आणि तिथे मला असे प्रश्न विचारले. मग मी तो शेवटचा प्रश्न पण सांगितला की तुमच्यात अशी काय क्वालिटी आहे की आम्ही सगळ्यांना सोडून तुम्हाला सिलेक्ट करावं. तर मग मुकुंद होन सर मला म्हटले की तुम्ही द्या मॅडम, काय उत्तर दिलं मला ऐकायचं आहे. तर मग जेव्हा मी ते उत्तर सरांना सांगितलं की सर की इम्पती आणि सिम्पती 2 गोष्टी असतात, आणि मग मी ते सगळं सांगितलं. आणि जेव्हा ती जी इम्पती आहे ना, इम्पती ही माझ्यात आहे आणि माझ्यात एवढी ताकद आहे, माझ्या एवढ्या भावना स्ट्रॉंग आहेत की एखाद्या तळागाळात फसून बसला असेल ना तर त्याला बाहेर खेचून काढण्याची ताकद माझ्यात आहे. तेवढी धडपड मी करते. जोपर्यंत तो बाहेर येत नाही माझं मन शांत बसत नाही. हे उत्तर मी त्यांना दिलं होतं. तेव्हा मुकुंद होन सर म्हटले होते खरंच खूप सुंदर उत्तर दिलं मॅडम तुम्ही. तर हे मी माझं का सांगितलं, हे माझं नेचर आहे. पण हे जर माझं नेचर असेल, याचा कोणी गैरफायदा घेत असेल तर हेही मला कळतं. त्यामुळे भावना खूप महत्त्वाच्या असतात, बॉन्डिंग खूप महत्त्वाचं असतं. तुमच्यापैकी कोणालाच मी बघितलेलं नाही आहे, पण फक्त तुमच्या कमेंटच्या भरोशावर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणजे मी जर ह्या स्वभावाची मुलगी आहे, मग याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही कमेंट करेल आणि मग मी तिथे वाहवत जाईल, असं नाही आहे. असेही काही लोक आयुष्यात येतात. फॉर एक्झाम्पल देण्यासारखे खूप आहेत. त्यांना काय हवं असतं मला माहीत नाही, पण मग मी जर चिडले किंवा मी जर एखाद्याला झापून पण काढता येतं मला. मी जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सौम्य दिसते तशी मी चिडून पण बोलू शकते आणि व्यवस्थित मला उत्तरं पण देता येतात. पण मला नाही करायच्या ह्या गोष्टी, ह्या प्लॅटफॉर्मवर नाही करायच्या. पण कोणी वाकड्यात गेलं तर त्याला कशा पद्धतीने उत्तरं द्यायचे, कसं टॅकल करायचं, ह्या गोष्टी पण मला येतात. पण आता हे सगळं मी सांगितलं का तर तुम्ही पण जेन्युइन राहा. उगीच कोणाची तरी फिरकी घ्यायची म्हणून हे करायचं. मी तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही आयुष्यात कोणाची फिरकी घ्यायला जाल ना तर भगवंत बसलेला असतो. तुमच्या आयुष्यात एवढी मोठी फिरकी होईल ना की तुम्ही इतके गरगर फिरा की तुम्हाला ना काही सुचणारच नाही की आपल्या आयुष्यात काय चालू आहे. त्यामुळे कधीही कोणाचा मजाक उडवताना, कोणाच्या भावनांशी खेळताना 10 वेळा नाही त्या व्यक्तीला तर परमेश्वराला घाबरा. कारण सगळं येऊन तुमच्यावर कधी आघात होईल ना एखाद्या गोष्टीचा, हे तुम्हाला पण नाही कळणार. कारण आयुष्य इतकं क्लिष्ट असतं. जर सोपं करायचं झालं तर ते क्लिष्ट पण सोपं करता येतं. पण आयुष्य जगायला शिका. ठीक आहे. तर हे झालं माझं की इग्नाईट अकॅडमी तुम्हाला खूप मदत करू शकते. मी तर तुम्हाला तो सोर्स दिला आहे की बापू गायकवाड सर असू दे किंवा इतर कोणत्या शिक्षकांनी त्यांचे नंबर दिले तर ते करतात. आता त्यांची बाकीच्यांशी माझ्याशी ओळख नाही आहे, पण बापू गायकवाड सरांविषयी मी बोलू शकते कन्फर्म, कारण मी स्वतः त्यांना भेटलेली आहे. माझ्या देखत त्यांना फोन येतात, माझ्या देखत ते कशा पद्धतीने उत्तरं देतात हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं बोलू शकते. दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा ज्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे, एक तुम्हाला कळालं शीतल मॅडम की कुठून आपल्याला हे सोर्सेस मिळू शकतात. इव्हन फॉर्म भरताना पण ज्या काही अडचणी येतात, मग कोणतेही असू दे, ज्या काही अडचणी येतात ते सगळ्या अडचणींवर व्हिडिओ ते सर बनवतात. म्हणजे
तुम्ही त्यांचे फॉलो करून ठेवा. अजूनही त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ येत असतात, लॉंग व्हिडिओ येत असतात. प्रत्येक पदाची माहिती, प्रत्येक पदाला वेतन किती, या सगळ्या गोष्टी त्या चॅनलवर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या असतात. मी बाकीच्या सरांची नावं घेतली नाही कारण माझा त्यांच्याशी काही संपर्कच आलेला नाही. मी बापू गायकवाड सरांचं नाव घेते कारण माझ्या त्यांच्याशी 1-2दा भेट झालेली आहे म्हणून. एक ही गोष्ट कळाली. आता दुसरा मुद्दा होता मी तुम्हाला सांगितलेलं. आता ही गोष्ट कोणी बघा, जे लोकांनी क्लासेस लावलेले आहेत त्यांनी पण सिरियसली घ्या, आणि ज्यांना काहीतरी आयुष्यात करायचं आहे पण क्लास लावायला पैसे नाही आहे, काहीतरी आर्थिक अडचण आहे किंवा लावायचंच नाही आहे आणि सेल्फ स्टडी करतायत पण अजून थोडासा बॅकअप हवा आहे, त्यांच्यासाठी सांगते की कंबाईनच्या, आणि हे सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी पण गृहीत धरा कारण सरळ सेवेला GS फार मोठा आवाका आहे. मॅथ्स, LR, त्याच्यानंतर इंग्लिश, मराठी ह्या गोष्टी तर आहेत, पण ह्या बाकीचा आवाका फार मोठा आहे. तो एक मोठा डोंगर आपल्याला पार करणं फार गरजेचं असतं. एक एक सब्जेक्टच ॲक्च्युली मोठा डोंगर आहे. ठीक आहे, तर मग मला काय सांगायचं होतं की ज्या मॅरेथॉन सिरीज राबवलेल्या जातात आता, तर ज्ञानदीप अकॅडमीने त्यांची जी हे झालेली कोणती आपली कंबाईन ग्रुप बीची प्री झालेली 2 फेब्रुवारीला, त्याच्यानंतर मेमध्ये झाली. दोन्ही एक्झामच्या वेळेस त्यांनी 9-9 तासाचे मॅरेथॉन सिरीज राबवल्या आहेत प्रत्येक सब्जेक्टच्या. विचार करा हां, आणि फ्री ऑफ कॉस्ट. हां, मग तुम्ही म्हणाल मी बघितलं का, तर मी तुम्हाला सांगते, मी कोर्सेस घेऊन सुद्धा माझे कोर्सेस वाया गेलेले आहेत अक्षरशः. मला वेळ नसतो, माझ्याकडून बघणं होत नाही, पण हे माझ्या निदर्शनास आलं. आता ज्ञानदीप अकॅडमीचं का सांगते, मग बाकीच्या सरांचं का नाही सांगत, कारण माझ्या जर बघण्यात आलं नाही तर मी का कोणाचं नाव घेऊन सांगू. आता मग तुम्हाला वाटेल की ज्ञानदीप अकॅडमी मला ओळखते का, महेश शिंदे सर मला ओळखतात, तर अजिबातही नाही. ज्ञानदीप अकॅडमीमधली एकही व्यक्ती मला ओळखत नाही. हां, आत्ता याच्या वेळेस तिथे जेव्हा आपण कॉल करतो, काही मॅडम आहेत, 2-3 मॅडमशी माझ्या ओळखी झालेल्या आहेत, त्या पण खूप चांगल्या आहेत, तर त्यांच्याशी ओळखी झाल्या. पण मग बाकीचे मी काय सांगितलं की ते जे सर लोक घेत आहेत 9-9 तास, मी जस्ट एक बघितलं की कशा पद्धतीने त्यांनी शिकवलं आहे. तर त्यांनी PDF सुद्धा दिलेले आहेत. मला सांगा अजून काय पाहिजे. जर त्यांनी PDF प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांच्या टेलिग्राम चॅनलला, त्यांच्या ज्ञानदीप अकॅडमीच्या फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी मॅरेथॉन सिरीज लॉन्च केलेला आहे, तर त्या सिरीज तुम्ही करा, तुम्हाला फार फायदा होईल. खास करून शीतल मॅडम आणि बाकीचे अजून काही स्टुडंट्स असतील, त्यांनी आत्तापासूनच ह्या गोष्टी करा, जेणेकरून मॅडम तुम्ही मला म्हटलं होतं ना की मॅडम मला IMP टॉपिक सांगा, GK GSचे. मॅडम तुम्ही त्या सिरीज आहे ना आत्तापासून फ्री ऑफ कॉस्ट आहेत. काय तुम्हाला नेट बॅलन्स टाकावा लागणार आहे, अनलिमिटेडचा पॅक टाकून घ्या. तर तुम्ही ह्या पद्धतीने जेव्हा वाटचाल करा, त्या सिरीज घ्या, त्या आत्ताच्या आत्ता PDF मिळत असतील तर PDF घ्या, PDF नसतील अवेलेबल, PDFच्या झेरॉक्स करायच्या नसतील तुम्हाला तर हाताने हँड रिटन करा. कारण तुम्ही जेव्हा त्या सिरीज आत्तापर्यंत बघायला सुरुवात कराल तेव्हा तुमचा बराच स्पॅन तुम्हाला ह्या गोष्टीसाठी लागणार आहे. तुम्हाला कळतंय, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही त्या सिरीज म्हणजे 2 फेब्रुवारीसाठी ना आत्ताची तुम्ही त्या आत्तापासून बघायला सुरुवात करा. काही बदलत नसतं मॅडम, फक्त जे हे असतात ना काय म्हणतात करंट अफेअर्स बदलत राहतं, किंवा स्टॅटिक GKशी रिलेटेड जे काही करंट असतं ते बदलत राहतं, बाकी तर सिलेबस सगळा सेमच राहतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा की मी जे काय सांगते आहे. ठीक आहे, ज्ञानदीप अकॅडमीशी संपर्क फक्त आणि फक्त माझा इंटरव्ह्यू रिलेटेडच आला होता, आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी जे आम्हाला दिलं होतं ना, आम्हाला कॅन्डिडेट्सला, ते त्यांनी त्यांची दिनदर्शिका दिली होती, ती एक दिली होती. नंतर त्यांनी आम्हाला मुलाखतीचा राजमार्ग हे पुस्तक फ्री ऑफ कॉस्ट दिलं होतं. मला ती पण गोष्ट फार आवडलेली, कारण ते पुस्तक मुकुंद होन सरांनीच लिहिलेलं, आणि ते पुस्तक पण खरंच छान आहे आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. ठीक आहे, ह्या गोष्टी. आता मुकुंद होन सरांचं पण नाव मी का कॉन्फिडेंटली घेऊ शकते, कारण त्यांचं नाव ऑलरेडी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आहे. त्यांना म्हटलं जातं की त्यांनी इंटरव्ह्यू टॉपर आहेत. आता जर लोक सगळे म्हणतायत तर मग मी फक्त ऐकून घेतलं की ठीक आहे, मुकुंद होन नावाचे कोणीतरी सर आहेत, ते इंटरव्ह्यू टॉपर आहेत आणि ते चांगले गाईड करतात. पण नावं लक्षात ठेवा, पण विश्वास कधी ठेवा, त्या व्यक्तीशी भेटल्यानंतर. मी जरी सांगत असेल तरी तुम्ही तेच फॉलो करा. मी सांगेल ती पूर्व दिशा नका मानत जाऊ. ठीक आहे, माझा अनुभव वेगळा असू शकतो, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. हे झालं. तर पुढे मला काय सांगायचं होतं, तर मुकुंद होन तर फूड सेफ्टी ऑफिसर्स जे प्री नाही मुख्य पास झालेले इंटरव्ह्यू सेशन त्यांच्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीने लॉन्च केलं होतं, तर ते ऐकायला मी गेले होते.
तर तेव्हा मी जेव्हा मुकुंद होन सरांना प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा मी खरंच विश्वास ठेवला, की म्हटलं नाही, ही व्यक्ती खरंच खूप चांगली आहे. ते बोलतात ना, आपल्याला बोर अजिबात होत नाही आणि खूप व्यवस्थित गाईड करतात. ते खूप सुंदर पद्धतीने त्यांचं सेशन, आणि तेही यूट्यूबवर आहे. आमचं फूड सेफ्टी ऑफिसरचं जे काही सेशन झालं ते सुद्धा तिथे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगते, बरं ठीक आहे, आपण त्या व्यक्तीला बघितलं. त्याच्यानंतर मग आता जेव्हा आपली ओळख पटली की नाही, ही व्यक्ती खरंच चांगली आहे, टॉपर आहे, आता जेव्हा ती व्यक्ती आपला इंटरव्ह्यू घ्यायला बसते ना, तर मग तेव्हा आपली परीक्षा सुरू होते की अरे, एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, मग तिच्या नजरेत आपण पास झालं पाहिजे. बघू आता काय होतं काय नाही ते. तर मग दुसरी परीक्षा माझी सुरू झाली. मग जेव्हा त्या पॅनल समोर मी इंटरव्ह्यूसाठी गेले, तर जेव्हा त्यांच्या उत्तरांना मी खरी उतरले, जेव्हा त्यांनी पण मला चांगल्या गोष्टींसाठी सांगितलं, तर त्यांनी मला काय काय ॲप्रिशिएट केलं हा इथे मुद्दा नाही आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी गाईड केलं, ज्या पद्धतीने त्यांनी मला ॲप्रिशिएट पण केलं, आणि ज्या पद्धतीने त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, त्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. म्हणजे त्याच्यावरून मग व्यक्ती हळूहळू पारख होत जाते व्यक्तीची. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, इंटरव्ह्यूमध्ये पण, बरं ठीक आहे, आता तो विषय मी इथे नाही घेत, तो कधीतरी इंटरव्ह्यूच्या बाबतीत घेईल. ठीक आहे. झाले तुमचे 2 मुद्दे. एक तर काय कुठे फॉर्म भरायला अडचण आली, काही अपडेट्स हवे असतील तर इग्नाइट अकॅडमी, मॅरेथॉन सेशनसाठी मी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमी सांगितली आहे. बाकीच्या अकॅडमी मी का सांगितली नाही, कारण माझा काही संपर्क आलेला नाही आहे, त्यामुळे मी त्यांची नावं घेतलेली नाही आहे. तुम्हाला जर बेटर एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन दुसरं कुठे मिळत असेल, तुम्ही बिंदास तिथे जा, पण जे ॲटलिस्ट मला माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं गरजेचं आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आता शारदा अकॅडमीमध्ये गेले, आदरणीय सचिन भस्के सर मला ओळखतात, तर जे मला ओळखतात ते मी तुम्हाला कन्फर्म सांगेल, पण जे ओळखतच नाही, ज्यांना मी ओळखत नाही, ते मला ओळखत नाही, मी त्यांचं कसं काय सांगणार ना की हे छान आहे, तुम्ही करा. मला स्वतःला तर बघावं लागेल आधी. तर हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं. तिसरा मुद्दा एक आता अतिशय महत्त्वाचा आहे, नीट मन लावून ऐका. बघा, मला सांगायचं काय आहे की काही अकॅडमी ना अशा पद्धतीने लॉन्च करता सिरीज, फॉर एक्झाम्पल की म्हणजे ऑनलाईनची त्यांची कंबाईनची पूर्ण बॅच. आता मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही कंबाईनचीच बॅच घ्यायला गेले ना, तर कंबाईनची बॅच घ्यायला गेलेच तुम्हाला फी खूप होऊन जाते, बरोबर, फक्त प्रीचीच. हां, राज्यसेवा वगैरे ह्या फेजमधून मी गेलेली आहे, पण जेव्हा मी काही गोष्टी ज्या जगात बदलत चाललेल्या आहेत आणि मी अनुभव घेतलेला आहे, मी डोळ्यांनी जेव्हा बघितलं आहे, तेव्हा मला असं वाटतं की ह्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. त्यातलंच मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांची शारदा अकॅडमी जी आहे, त्यांनी आत्ताच एक कोर्स लॉन्च केला आहे कंबाईन प्रीचा. मला सांगा, ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी आय थिंक 4,500 रुपये फी आहे. त्याच्यात तुम्ही बघा, सगळे सब्जेक्ट कंबाईन प्री पास होण्यासाठी जेवढे काही सब्जेक्ट तिथे द्यायचे आहेत ते सगळे ते करून घेतात. आता तुम्ही जर बघाल ना, आदरणीय सचिन भस्के सरांची सायन्सचीच क्लासची फी, म्हणजे फक्त सायन्स सब्जेक्ट शिकायचं त्याचीच फी कधी कधी 3-3,500 असते, हे मी खरं सांगते. किंवा तिथे जे काही फॅकल्टी मेंबर्स आहेत तुम्ही त्यांच्या बघाल तर त्यांच्या पण कोर्सेसच्या फिया तेवढ्या ह्याच्यात असतात. पण जेव्हा 4,500-5,000 हजारामध्ये तुम्हाला अख्खा कंबाईनचा कोर्स मिळतो आहे, तर तुम्ही तिकडे अप्रोच व्हायला काय हरकत आहे. आता सचिन भस्के सरांना मला ते व्यक्ती म्हणून बऱ्यापैकी माहीत आहे, कारण एकतर मी तुम्हाला सांगितलेलं की KBC साठी माझी निवड झाली होती, फोन फ्रेंडसाठी मी त्यांना निवड केली होती, त्यांनी मला होकार दिलेला होता. ते एक फोन फ्रेंडसाठी होते माझ्यासाठी, त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली. त्याच्यानंतर मी फूड सेफ्टी ऑफिसरची माझी स्कोर चांगला आला, तो पण प्रेडिक्ट सरांनीच केला होता सगळ्यांसाठी. तेव्हा मग मी ठरवलं क्लास कोणता लावायचा. तर मग त्यासाठी आम्ही जेव्हा अप्रोच झालो सरांकडे, तर तो क्लास ज्या पद्धतीने सरांनी तो क्लास रन केला अप्रतिम होता. मी सरांचंच नाव का सुचवलं याच्या मागे अनेक कारणं आहेत. का तर मी स्वतः त्यांना ओळखते, ते पर्सनली व्यक्ती कसे आहेत हे मला माहिती आहे. म्हणजे जशी मी तुमच्या प्रत्येक कमेंटला म्हणते मी इथे यूट्यूबला आन्सर देते, तसेच ग्रुपमध्ये जेव्हा सगळे असतात सर स्वतः सगळ्या कमेंटला आन्सर देतात, प्रत्येक विद्यार्थ्याची दखल घेतल्या जाते, हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि सरांना समजा वेळ नसेल तर सरांनी व्यवस्थित म्हणजे तोडीस तोड लोक नेमलेले असतात जे आपल्या शंकांचं निरसन करतात. त्यांना नसेल माहिती तर स्वतः सर त्याच्यात डोकं घालतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे ते असे आहेत की आपल्याला बऱ्याच गोष्टी ते आपल्याला सांगतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी आम्हाला फूड सेफ्टी ऑफिसरची बॅच त्यांनी खूप छान रन केली होती. मी त्यांच्यातली एक फक्त गोष्ट सांगते.
ते स्किल असतं काही काही लोकांमध्ये की जे ते त्या पद्धतीने राबवतात. त्यांनी शेवटी काय केलं होतं, काही दिवस एखादा महिना किंवा 15 दिवस राहिले असतील, तेव्हा त्यांनी आमचा सगळा सिलेबस वगैरे होऊन गेला, टेस्ट सिरीज वेगळी, त्याच्या व्यतिरिक्त एक सरांनी राबवलं होतं की रोज 6 ते 8 या वेळेत ते एक प्रश्न देणार. तो प्रश्न आम्ही सगळ्यांनी लिहायचा आणि ऑनलाईन पाठवून द्यायचा आणि त्याच्यातून मग ते एक विनर काढतील. आता त्याच्यातही विनरमध्ये माझे 4दा नाव माझंही आलं होतं त्याच्यात, तर ते एक मला छान वाटलं होतं. पण मला ते नाही सांगायचं, मला हे सांगायचं होतं की मला तर तेव्हाही अभ्यासाला वेळ नव्हता, हे ऑलरेडी आपलं बोलणं झालेलं आहे. पण मी सरांची परमिशन घेतली होती की सर तुम्ही ते प्रश्न लिहितात म्हणजे देतात, मला एकच परमिशन द्या की ते प्रश्न लिहिल ना मी, तर ते मी बघून लिहिले तर चालतील का, बघू ना. कारण पाठ करून लिहिण्यात काय म्हणजे पाठ करून लिहू शकते पण त्याच्यात वेळ खूप जाईल, पण माझ्याकडे वेळेची कमतरता. सर जर मी तो पॉईंट नीट अभ्यासून घेतला, नीट समजून घेतला आणि मग मी ते दाखवलं, कारण कसं असतं, उद्या माझं आन्सर रायटिंग छान आहे आणि मग माझं उद्या पहिल्यामध्ये नंबर आला तर मग माझ्या मनात कुठेतरी हे राहील की अरे आपण ते हे उत्तर बघून लिहिलेलं. त्यामुळे मला तिथे प्रामाणिक राहायचं होतं की सर मी बघून लिहिलं तर चालेल का. सर म्हणे करू शकता, कारण शेवटी त्यांचा मोटो काय असतो की आपला अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या गोष्टीचा मला इतका फायदा झाला, कारण त्याच गोष्टी शेवटी मी वाचल्या. फूड सेफ्टी ऑफिसरची माझी मुख्य परीक्षा होती ना, त्या गोष्टी माझ्याकडून वाचून झाल्या. त्याच्यानंतर मी त्यांच्या ॲपला एक गेट टुगेदर त्यांचं कंबाईनच्या विद्यार्थ्यांचंच होतं, ते मी पाहिलं. त्याच्यात मी गंमत म्हणून बघत होते. त्याच्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. त्यांनी काय केलेलं, जे कोणी पहिले येत असतील त्यांच्या अकॅडमीमध्ये त्यांना त्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, असं आय थिंक काहीतरी होतं. मे बी चुकत असेल, पुढे मागे असेल, मी एकदाच पाहिलेलं. एक गोष्ट नोटीस केली मी, सरांनी एका स्टुडंटचा सत्कार केला किंवा त्याच्या नावाचा उल्लेख केला. का केला असेल माहिती आहे? सर बोलले, हा जो मुलगा आहे ना, हा मुलगा याचे मार्क्स खूप कमी यायचे पण याच्यात सातत्य खूप आहे. हे बोलताना पण माझ्या अंगावर काटे येतात. का? इतकं बारीक लक्ष. कारण ह्या मुलाने म्हणे एकही टेस्ट चुकवलेली नाही आणि अशा मुलाला सरांनी हेरलं आणि त्याचं नाव घेतलं. आता मला सांगा, तुम्ही हा विचार करा, त्या मुलाला किती आनंद झाला असेल जेव्हा त्याच्याकडे कोणीतरी अशा पद्धतीने लक्ष दिलं, सरांनी एवढ्या लोकांमध्ये त्याचं नाव घेतलं. मला इथे त्या मुलाचंही कौतुक आहे आणि सरांचंही कौतुक आहे की सरांचं लक्ष किती मायन्यूट लेवलला आहे आणि सरांनी त्या मुलाला हेरलं. त्यांना वाटलं की ह्या मुलाचं कौतुक करावं, कारण सर नेहमी सांगतात की तुम्हाला मार्क्स मिळू देत नाही तर ना मिळू देत, पण तुम्ही ह्या गोष्टी करा, तुम्ही सातत्य ठेवा. आणि सरांनी त्या मुलाचं नाव घेतलं होतं आणि फार कौतुकाने घेतलं होतं. आणि त्या मुलाच्या जिद्दीला पण सलाम, की जिथे सातत्याने आपल्याला कमी मार्क्स मिळत आहे पण तरी आपण पेपरला यायचं, पेपर द्यायचा. खूप म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे दोघांच्या बाबतीत. ठीक आहे, हे एक झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, सरांचा एक स्वभाव आहे, सर कधीच स्वतःला मोठं करून नाही सांगत. सर त्यांच्या फॉर एक्झाम्पल मी इंटरव्ह्यूच्याच लेवलला जाऊन सांगते. सरांनी मॉक इंटरव्ह्यू घेतला, सरांसोबत अजून एक होते सर बसलेले. सरांनी मला एक प्रश्न विचारला की BMS वाल्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू देणं न देणं तुम्हाला काय वाटतं, बरं का. तर मला फक्त तिथे माझं ओपिनियन द्यायचं होतं, पण मी बोलायला काय गेली की सर जेव्हा आम्ही आमचं कॉलेजचं एज्युकेशन घेतो, आम्हाला सगळ्या गोष्टी मराठीतून पण असतात, इंग्लिशमधून पण असतात. फार्मॅक ज्याच्यातून द्रव्य गुणविज्ञान आम्हाला मराठीत असतो आणि फार्मॅक जे तुम्ही लोक MBBS मध्ये शिकतात ते आम्ही सुद्धा शिकतो, मग काय हरकत आहे. बघा, सरांनी प्रश्न काय विचारला, मी उत्तर काय देत होते, तिथे ती व्यक्ती कळते. सर मला काय म्हटले, सर मला म्हटले की मॅडम तुम्ही प्रश्न समजून घ्या, मी काय विचारलं फक्त प्रश्न मग मी तिथे वेगळ्या भाषेत बोलू शकत होते की मी तुम्हाला विचारतो काय आहे, तुम्ही बोलता काय आहे, हे बोलले नाही सर. सर मला म्हणे मॅडम फक्त प्रश्न समजून घ्या, मी काय सांगितलं आहे. आणि अगदी हंबल स्वरूपात, काही त्यांच्यात ॲग्रेसिव्हनेस नाही, खूप असं मी इथे बसलेलो आहे, मी अकॅडमीचा मालक आहे, असं काही नाही, व्यवस्थित सरांनी सांगितलं. मग तेव्हा जे मी उत्तर दिलं ते सरांना पटलं आणि सर मला नंतर म्हटले पण तुमचं उत्तर तुमच्या BMSची रिलेटेड चांगले होते तुमचे सगळे उत्तर. ठीक आहे, तर मी एवढी एखादी व्यक्ती उलगडून सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की तुम्ही उद्या त्यांच्याकडे गेले तर तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग आलं पाहिजे. आणि मी तुमच्यासाठी सरांना हे पण सांगून ठेवते वाटल्यास की सर भविष्यात हा व्हिडिओ बघून जे कोणी अप्रोच होतील, मी तुम्हाला असंही नाही म्हणत तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाले आहात आणि जर खरंच
तुम्हाला जर आवडत असेल की मी तुम्हाला असं म्हणावं तुम्ही माझे विद्यार्थी आहात, मला तर खूपच आनंद होईल की तुम्ही माझे विद्यार्थी आहात म्हणाला. पण मी असं क्लेम करू शकत नाही की तुम्ही माझेच विद्यार्थी आहात. पण माझं खरंच प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवर. जितके तुम्ही लोक मला रिस्पेक्ट करतात, माझा शब्द पाळतात, मला कमेंट्स करतात, मला विचारतात, मला लाईक्स करतात, माझं एक अटॅचमेंट तुमच्यासोबत झालेली आहे. कोणालाही मी बघितलेलं नाही आहे. ठीक आहे. तर हे सगळं मी सरांना हे सांगू शकते की सर, हा व्हिडिओ बघून जर ते विद्यार्थी कोणी येत असाल तर त्यांच्याकडे कृपया जातीने लक्ष घाला. ठीक आहे. तर मग तुम्ही हे त्यांना सांगू शकता तिकडे गेल्यावर. आणि मला असं वाटतं की त्यांची अख्खी टीम सुद्धा मला व्यवस्थित ओळखते असं वाटतं. म्हणजे ओळखतेच त्यांची टीम म्हणजे कोणती, जिथे जे कर्मचारी आहेत ना ते सगळे मला जाणून आहेत. पण त्यांना तुम्ही जर जाऊन सरांना सांगितलं की मॅडम, हा एकाक्षी MPSC मॅडमचा व्हिडिओ बघून आम्ही तुमच्याकडे अप्रोच झालेलो आहोत, सरांनाही चांगलं वाटेल. आणि मी सरांच्या कानावर ही गोष्ट घालून ठेवते की जे कोणते स्टुडंट्स हा व्हिडिओ बघून तुमच्याकडे येतील आणि ते जर रेफरन्स देतील की हा व्हिडिओ बघून आम्ही आलेलो आहोत, तर कृपया सर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना खूप मनापासून मदत करा. क्षुल्लक शंका असेल तरी त्यांना व्यवस्थित सांगा. फक्त आपल्यात एक ॲरोगन्स नाही आला पाहिजे आयुष्यात वागताना की या मॅडमने रेफर केलंय मग मी जाईल अरे रावी करेल. ठीक आहे. आपली नम्रता आपण आयुष्यात कधीच सोडायची नाही. हां, समोरचा चुकला ना त्याला उत्तर द्या, मी पण तशीच आहे. पण मी स्वतःहून कधी ॲग्रेसिव्ह होत नाही किंवा कोणाशी भांडायला जात नाही, स्वतःहून कोणाचा द्वेष करत नाही. हां, समोरची व्यक्ती जेव्हा मला कळत जाते मग मला माझं काय करायचं आहे ते मला कळतं. पण मग मी बोलू शकते, मग तिथे मी माझं रूप दाखवू शकते. जे मी नॉर्मल आहे ते मी दिसते, पण तिथे मग मला तिथलं काय उत्तर द्यायचं हे ते मला कळतं. मग ती व्यक्ती माझ्या नादी लागत नाही पुन्हा कधी. कळलं? तर अशा पद्धतीने तुम्ही पण कोणाला अप्रोच व्हायचं असेल तुम्ही तिकडे जाऊ शकता, तुमच्या छोट्या छोट्या शंका तिकडे विचारू शकता. किंवा 4,500 क्लास खूप परवडेबल आहे. मला असं वाटतं खूपच चांगली संधी आहे. तुम्ही जर तिकडे गेलात तर तुम्हाला फायदा होईल. आता पुन्हा सांगते, समजा हा व्हिडिओ बघून काही विद्यार्थी गेले तिकडे, खरंच 4,000चा कोर्स परचेस केला, तर मग सर मला काही कमिशन देणार आहेत का? अजिबात नाही. असा कुठेही हे असं नाहीच आहे. परमेश्वर बघतो सगळ्या गोष्टी, असं माझ्या मनातही नाही आहे. याच्यातून जर तुमचं करिअर घडलं ना भविष्यात, तर मी तुम्हाला नेहमी सांगते, आयुष्यात एक वेळ 2 पैसे कमी कमवा, पण पुण्य कमवा, लोकांचे ब्लेसिंग्स घेत जा, जे मी माझ्या आयुष्यात घेत आलेली आहे. कारण पैशामध्ये पैसा असतो, पण पैशामध्ये ही ताकद, म्हणजे पैशामध्ये जी ताकद नसते ना, जी आपल्या कर्मामध्ये असते. कर्म आपल्याला कुठेही संकटातून सहजगत्या असं खेचून वर काढतो, आपण किती दलदलीत फसलेलो असलो तर. त्यामुळे कर्माला महत्त्व द्या. मी इथे कोणती गोष्ट खोटी बोललेली नाही आहे. जे काही सांगितलं ते खरं आहे. आणि गेले सरांकडे, मी माझ्या रेकमेंडेशनने सरांकडे काही विद्यार्थी वळले, मला काही प्रॉब्लेम नाही येतात. कारण आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार असते ती एकदा अट्रॅक्ट झाली, ज्या गोष्टीचं म्हणजे जे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार असतात, जी गोष्ट म्हणजे व्यक्तीच नाही, बाकीच्या गोष्टी पण तुमच्याकडे, मग ती संपत्ती का असे ना, जी अट्रॅक्ट होणार असते ती 100% तुमच्याकडे येणारच असते आणि ती तुम्हाला सोडून कधीच जाणार नसते. मग ते व्यक्ती म्हणा किंवा काही वस्तू वगैरे म्हणा, फक्त मार्गक्रमण करत राहायचं असतं. त्यामुळे इथे कुठेही पैशाचा माझी लालसा नाही आहे, कधी जन्मात नव्हती, आणि आता MPSC करता तर ती पैशाची लालसाच माझी मेली आहे. कारण पोस्ट येतात, हातातून निघून जातात. त्यामुळे मला जस्ट एक आहे, मी माझ्या स्वतःच्या बॅच लॉन्च करेल. मी त्याचे तुम्हाला फी पण खूप जास्त काही सांगणार नाही, त्या मी स्वतःच्या हक्काने लॉन्च करेल. ते माझे हक्काचे पैसे असतील ना. मी कधी कट प्रॅक्टिस केलेली आहे, याच्यावर मला ज्ञानदीपमध्ये प्रश्न विचारला गेला होता. कट प्रॅक्टिस तुम्हाला माहिती आहे का? ह्या गोष्टीत मी कधी शिरलेली नाही आहे, कधी जन्मात शिरणारही नाही आहे. ह्या पद्धतीने सरांकडे जर काही सरांचे समजा केले परचेस, मला सरांकडून अपेक्षा नाही आहे. कधी भविष्यात त्यांना वाटलं मॅडमला देऊ करा, मी सरांचा एक पैसाही घेणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगते. तर शेवटी माझा मोठं समजून घ्या. तुम्ही लोक ह्या क्षेत्रातून पटकन बाहेर पडा आणि पटकन मोठे व्हा, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही गोष्टी सांगते. अजून हे एक आहे की सरांचंच नाव मी रेकमेंड केलं, कारण त्यांनी जे कोणते शिक्षक ठेवलेले आहेत, ज्या काही फॅकल्टी मेंबर्स आहेत, त्यांचं टीचिंग मला स्वतःला माहिती आहे. ते मला ओळखतात, मी त्यांना ओळखते. जर सचिन बस्के सरही माझ्या ओळखीचे आहेत आणि जर तिथे शिकवणारे शिक्षकच मला पटले नसते, तर एक मी तुम्हाला अजिबात रेकमेंड केलं नसतं. मग मी फक्त सांगितलं असतं की सायन्सचं बघा. पण मग सायन्सचीच फी खूप असली असती तर मी तुम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्ही मी फुकटचे कुठले लेक्चर्स सांगितले असते.
पण मी तुम्हाला सांगते त्यांनी जे काही फॅकल्टी मेंबर ठेवलेले आहेत, आता जे कोण अवधूत कल्याणे सर आहे, आदरणीय अवधूत कल्याणे सर, जसं मी तुम्हाला सांगितलं KBC साठी मला फोन अ फ्रेंड हवं होतं, तर मी त्यांना फोन अ फ्रेंड केलेलं होतं आदरणीय अवधूत कल्याणे सरांना, त्यामुळे तेही मला व्यवस्थित ओळखतात. त्याच्यानंतर म्हणजे त्यांचं शिकवणं, आता तुम्ही एक विचार करा, जर मी कोणाला फोन अ फ्रेंड करते आहे KBC साठी, KBC कोणतं तर रिस्पेक्टेड अमिताभ बच्चनजींचं जे KBC आहे त्याच्यासाठी, तर मग ऑलरेडी मला त्यांचं शिकवणं आवडत असेल ना, मला कोणती तरी ती व्यक्ती पटत असेल, म्हणून तर मी त्यांच्याकडे अप्रोच झाली. ठीक आहे, तर अवधूत कल्याणे सर पण मला ओळखतात, मी त्यांना ओळखते, तर ते खूप छान शिकवतात. नंतर तिथे हिस्ट्रीचे जे सर आहेत पवन पाटील सर, तेही चांगले शिकवतात. धनंजय मते सर आहेत, संदीप अरगडे सर आहेत, त्यांच्याविषयी जास्त मी काय बोलायला नकोच. तर मला तुम्हाला ओळखत कोणाला नाही मी, आदरणीय समाधान कोकाटे सर आहेत, त्यांना मी अजिबातही ओळखत नाही ना, माझा कधी त्यांच्याशी संपर्क आलाय ना, मी त्यांचं टीचिंग स्किल पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ते एक सर सोडले तर बाकी मी ओळखते. बाकी मिथुन सर जे आहेत, मिथुन सरांना मी ओळखत नाही ना, ते मला ओळखतात. पण मिथुन सरांचं मी तुम्हाला सांगते, मी त्यांचं टीचिंग पाहिलेलं आहे, ते छान शिकवतात, व्यवस्थित उलगडा करून सांगतात, त्यांच्या लेक्चरला बोर होत नाही. आणि ते बऱ्याच गोष्टी, मी हे पुस्तक वाचलं, त्यांचे अनुभव खूप सांगतात ते आयुष्यातले, जसं मला सवय आहे स्वतःविषयी सांगायची किंवा माझे अनुभव सांगायची, सेम केसमध्ये सर शिकवता त्या गोष्टी बोलतात, ते खूप फ्रेंडली आहेत. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा मी अंदाजा घेतला, त्याच्यानंतर मला असं वाटलं प्रत्येक फॅकल्टीकडे सेपरेट क्लास लावण्यापेक्षा 4,500 जर एका ठिकाणी, आता मी 4,500 म्हणती आहे, मी काय करते, ते जे सरांचं माहितीपत्रक आहे ते आपल्याही कम्युनिटी पोस्टला मी अपलोड करून देते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला, मी टेलिग्रामला पण अपलोड करते, इथे पण अपलोड करते, जेणेकरून काय होईल तुम्हाला ते कळेल. तिथल्या फॅकल्टी मेंबर्सची तुम्ही चर्चा करा, मी सरांच्या कानावर ही गोष्ट घालून ठेवते की माझा व्हिडिओ बघून जर आले तर त्यांना जरा लक्ष द्या, त्यांच्या शंकांचं निरसन करा, कोणी त्यांच्यावर चिडचिड करू नका, त्यांना नीट उत्तर द्या, असं मी सांगून ठेवते. ठीक आहे सरांना, तर त्याची चिंता तुम्ही करू नका. आणि त्याच्यानंतर दुसरं मी काय सांगितलं, जर तिथले शिक्षक जर नीट शिकवत नसते तर मी स्वतः सर कितीही ओळखीचे असले असते तर मी तुम्हाला सांगितलेलं नसतं. पण आता मी अवधूत कल्याणे सरांचं नाव घेतलं, पवन पाटील सरांचं नाव घेतलं, संदीप अरगडे सर आहेत, आदरणीय धनंजय मते सर आहेत, तर हे सगळे खूप टॉपचे फॅकल्टी मेंबर्स आहेत. बरं, टॉपचे असण्यात पण काही पॉईंट नसतो, माणूस चांगला पाहिजे, कळलं. तर एक गोष्ट ही पण असते, बाकी एखाद्याला तुम्ही खूप वरती तोलून धरा, पण ती व्यक्ती जर चांगली नसेल तर माझ्या दृष्टीने त्या व्यक्तीचं व्हॅल्यू शून्य होण्यात जमा आहे. कारण शेवटी बरं, मी मग खूप ओळखते का यांना तर नाही, पण ॲटलिस्ट हे लोक ओळखतात, माझं बोलणं झालेलं आहे प्रत्येक सरांसोबत, तर म्हणजे थोडेफार हे मला ओळखतात, माहिती आहे. धनंजय मते सरांचं तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही जसं माझं काय एकदा दोनदा बोलणं झालं असेल, पण सरांना हे माहिती असतं मी कधी काय बोललेली आहे त्यांच्याशी, मला न बघता. तर जसं मला तुमच्या कमेंट्सवरून कळतं की तुमचं काय आहे, तर तरी मला रिवाईज करावं लागतं तुमची आधीची कमेंट काय होती हळूहळू, पण सरांना हे सगळं माहिती असतं की मी पूर्वी काय बोललेली आहे त्यांच्याशी. तर अशा गोष्टी आहेत. तर धनंजय मते सरांची किंवा यांचे सगळ्यांचेच जर तुम्ही नुसते यूट्यूब चॅनलवर जाऊन व्हिडिओ सर्च करा तर अगणित व्हिडिओ पडलेले आहेत, अगणित, म्हणजे तुम्ही करून करून थकाल. पुन्हा हे पण सर लोक जेव्हा मॅरेथॉन सेशन राबवतात त्यांचे सब्जेक्ट वाईज, ते पण खूप महत्त्वाचे असतात. मग ते 2-4 वर्षापूर्वीचे असू दे, आत्ताचे असू दे, म्हणजे एक मी तुम्हाला 2-4 प्लॅटफॉर्म चांगले शिक्षकांचे सांगते आहे. तर ॲटलिस्ट मी अवधूत कल्याणे सरांचं नाव घेतलं कारण ते KBC साठी फोन अ फ्रेंडसाठी होते मी त्यांना सिलेक्ट केलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्ही धनंजय मते सरांचे लेक्चर बघाल ना सर, इतके व्यवस्थित, तुम्ही या सगळ्यांची आहे ना त्यांच्या यूट्यूब चॅनलवर जा, ते कसे शिकवतात ते बघा. आणि वाटलं तर आता मी पुन्हा सांगते, याच्यात माझा काही फायदा नाही आहे. एखाद्या मुलाचं आयुष्य रेघारूपाला लागत असेल तर याच्यासारखं सुखद क्षण माझ्यासाठी आयुष्यात नसेल, जर कोणाचं आयुष्य मार्गी लागतं आहे. कारण हे चक्रव्यूहातून बाळांनो तुम्ही बाहेर पडा आणि तुम्ही तुमचं आयुष्य मार्गी लावा. आणि दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे, मी कंबाईनचं त्यांचं सांगितलं,
की कंबाईनची त्यांनी बॅच लॉन्च केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर सरळ सेवेची परीक्षा देतो. पण मला सांगा की सरळ सेवेसाठी जर तुम्ही बुक्स पण खरेदी करायला गेले किंवा तुम्ही इतर काही गोष्टी कुणाकडे तुम्ही छोट्या छोट्या सिरीज बघितल्या, म्हणजे तुम्ही परचेस केला, छोटे छोटे करता करता ते पैसे तेवढे होतात. तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि मग याच्यातूनच तुमचा सरळ सेवेचा GSचा होतो. मॅथ्स LR पण होऊन जात आहे. राहता इंग्लिश मराठी त्याच्यासाठी तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ॲटलिस्ट जे सर लोक मला ओळखतात, मी ज्यांना प्रत्यक्षात बघितलेलं आहे, ज्यांच्याशी माझा संपर्क आलेला आहे, त्या सगळ्यांची मी तुम्हाला इत्थंभूत माहिती दिलेली आहे. तर मग माझ्या दृष्टीने हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होता आणि आव्हानात्मक पण होता, कारण मला तुम्हाला रिप्रेझेंट कसं करावं इथून सुरुवात होती. ठीक आहे. मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे अगदी मोकळ्या मनाने सांगितलं आहे. राहिली माझी गोष्ट, मी तुमच्यासोबत सदैव होती, सदैव आहे आणि नेहमी पुढे भविष्यात पण राहणार आहे. प्रश्न हा राहील की तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही. की हा पण असतो ना की स्वतःचं यूट्यूब चॅनल असून दुसऱ्यांचं सजेस्ट करता, दुसऱ्यांकडे पाठवतात. तर मी तुम्हाला माझ्यापासून कधी दूर केलेले नाही आहे, कधी जन्मात करणार पण नाही. तुम्ही मला हवे आहात, पण फक्त तुम्ही मला हवे आहात म्हणून मी माझ्याचकडे तुम्हाला धरून ठेवणं ही गोष्ट माझी पर्सनली कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत मला हे गोष्ट पटत नाही. तुम्हाला जिथे कुठे जर मार्ग मिळत असेल तिथे वाट मोकळी करून देणं हे माझं काम आहे. माझा एकाक्षी MPSCचा ध्येयच ते आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणं. बाकी भविष्यात मी बॅच लॉन्च केल्या, पुस्तकं आले तर ते तुम्हाला कळतीलच. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे. बघा, तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करतातच आहे. आता ज्या काही एक्झाम होतील त्या होतील, त्याच्यानंतर सरळ सेवा एवी तेवी MPSCकडेच चाललेली आहे, बरोबर. मग जर ती MPSCकडे चाललेलीच आहे, तिचा पॅटर्न पण बदलणार आहे. आपल्याला पॅटर्न माहिती नाही, बदलू शकतो नाही बदलू शकतो. पण जर हे सगळं काही एकाच ठिकाणी येऊन थांबतं आहे, या सगळ्यांचा पॅटर्न एकच येऊन थांबतो आहे, मग आपण अभ्यास का नको करायला. ठीक आहे. मग कंबाईनच्या दृष्टीने का असे ना किंवा कोणत्याही, आणि आता मी असं ऐकलं आहे की 278 जागांचं मागणीपत्र STI साठी गेलेलं आहे. तर मग जर अशा गोष्टी होत असतील आणि जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास होत असेल तर करा ना बाळांनो, अभ्यास करा आणि मन लावून अभ्यास करा आणि मोठे व्हा. लवकरात लवकर ह्या गोष्टीतून बाहेर पडा. तुम्ही कोणती पण पोस्ट घ्या, माझ्यासाठी खूप 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 आनंदाचीच गोष्ट असणार आहे ही. ठीक आहे. तर मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि सरळ सेवेचा पण अभ्यास करतच राहा आणि जर मिळत असेल कुठे प्लॅटफॉर्म तर तिथेही तुम्ही सर्च घेऊ शकतात. त्याच्यानंतर मला हे सांगायचं होतं की मी जे सांगेल तीच पूर्व दिशा नका मानू. माझ्या आयुष्यात येणारे लोक वेगळे, त्यांचा एक्सपिरियन्स माझ्याशी वेगळा, तुमच्याशी एक्सपिरियन्स वेगळा. तसं मलाही होतं. जर तुम्हाला वाटलं हे सर लोक योग्य आहे तुमच्या दृष्टीने, हे चांगले आहे, त्यांना फॉलो करा. नाही वाटलं दुसरे तुमच्या आयुष्यात कोणी असतील, तुम्ही त्यांना फॉलो करा. पण फक्त एखाद्या गोष्टीसाठी मग मी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत न पोहोचवणं हे माझ्या दृष्टीने जरा हे होतं की म्हणजे माझं मन चलबिचल होत होतं की अरे सांगायला तर पाहिजे. याच्यातून जर तुमचंही त्यांच्याशी बॉन्डिंग वाढलं, तुमचं चांगलं होत असेल तर तुम्ही अप्रोच व्हा. तुम्हाला नसेल आवडत, तुम्हाला एखादी व्यक्तीच आवडत नसेल, कोणी याच्यातलं आवडत नसेल, सोडून द्या. कुठे आपल्याला काय करायचं आहे त्यांच्यासोबत, संसार करायचा आहे का, नाही ना. तर तुम्ही फक्त तुम्हाला काय मिळतंय, कोणाकडून काय हवंय ते तुम्ही घ्या आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्या. नसेल आवडत, याच्यातली एकही व्यक्ती नसेल आवडत, सोडून द्या. काही गरज नाही कोणाकडे काय जायची. ठीक आहे. पण मग मला तर ॲटलिस्ट माहिती आहे ना, माझा अनुभव जो आहे ह्या व्यक्तींसोबत सगळ्यांसोबत चांगला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने त्यांच्याशी अप्रोच व्हा आणि नम्रता कधी सोडू नका. नम्रतेनेच सगळ्यांशी वागा. आणि मी सरांना सांगून ठेवते की आलं कोणी, तुमच्या टीमला पण सांगून ठेवा की माझ्या नावाने जर कोणी आलं तर तुम्ही कृपया त्यांना मदत करा. तर एवढं सगळं मला सांगायचं होतं. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि अजून माझं मी वाक्य लिहून ठेवलं होतं की जे तुम्हाला सांगायचं होतं की आयुष्यात कधीच या गोष्टीला घाबरू नका किंवा कधीच हा विचार करू नका की आपण एखाद्या मार्गावरून चाललो आहोत आणि त्या मार्गावर चालणारे आपण एकटेच आहोत आणि बाकी सगळा मग एखाद्या दुसऱ्या रस्त्याने चालला आहे. ठीक आहे. तो मॉब तिकडून चालला आहे, पण आता हा मार्ग म्हणजे तुम्ही जीवनाचा मार्ग म्हणते मी. ठीक आहे. आणि तुम्ही एकटे एका मार्गावरून चाललेले आहात. मला हे सांगायचं होतं की तुम्ही एकटे आयुष्यात एखाद्या मार्गावरून चालले आहात आणि एकटेच आहात म्हणून हा मार्ग तुमचा चुकीचा आहे असं समजू नका. कदाचित भविष्यात ती सगळी लोक तुमच्या मार्गावर येऊन चालायला लागतील, तुम्हाला फॉलो करतील. आणि अशा टाईपचे जे थॉट असतात ना, हे माझ्या मनाला भिडतात. म्हणून मग मी स्टेटसला
आपल्या कम्युनिटी पोस्टवर पण हे टाकत असते. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात कधी एकाकी वाटलं किंवा कधी कधी आपले मार्ग तत्व असे असतात की आपण त्या मार्गाने चालतो, काहींना ते तत्व पटत नाही, तो त्यांचा प्रश्न. पण ह्या गोष्टी राहू द्या जरा आयुष्यात, की एकटे असाल म्हणून कधी एकटे पडला म्हणून घाबरू नका. तर कदाचित तुमचे तत्व बाकीचे नंतर मान्य करतील आणि तुमच्याच मार्गाने यायला लागतील. फक्त तुमचा मार्ग सन्मार्गाचा असू दे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद.